अनया आणि विराज या दोन व्यक्तींची गोष्ट आहे, ज्यांचं नातं राधाकृष्णासारखं गहीर पण काळाच्या ओघात थोडं अधुरं राहिलं. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रेमाचा प्रवास. अनया एका प्राचीन राधाकृष्ण मंदिराच्या पुनर्रचनेसाठी गावात येते. ती मंदिराच्या पायऱ्यांवरून घसरते आणि विराज तिला सावरतो. विराज हा मूर्तिकार आहे, जो मंदिरांसाठी राधाकृष्णाची सुंदर मूर्ती घडवत असतो. विराज, तुमचं लक्ष मंदिरावर आहे की पायऱ्यांवर? अनया, राधाकृष्णाच्या मंदिरात घसरायला कोणाला भीती वाटेल का? दोघं हसतात आणि त्यांच्या ओळखीला सुरुवात होते. अनया आणि विराज रोज मंदिरात भेटतात. विराज शांत स्वभावाचा, तर अनया तिला कामात रमलेली. मात्र त्यांच्यात हळूहळू नात्याचा अंकुर फुटतो. विराज, तुझ्या डिझाईनमध्ये बदल आहेत, पण मंदिराचं जुनेपण राखलं पाहिजे ना? अनया, तुमच्या मूर्त्यात जुन्या प्रेमाची ओळख असली तरी त्यात काहीतरी नवीन असायला हवं. त्या चर्चा प्रेमाच्या दिशेने जातात. अनयाचं काम संपतं आणि तिला शहरात परत जायची वेळ येते. तिला विराजशी झालेलं अनोखं नातं जाणवतं, पण तिला शहरातलं आयुष्य पुन्हा उभं करायचं असतं. शेवटच्या दिवशी अनया मंदिराजवळ येते. विराज तिला थांबवत नाही. अनया, कधी ना कधी परत येईन, पण अजून तुझ्या मूर्ती पूर्ण नाही आहेत. विराज, राधाकृष्णाचं प्रेम कधी पूर्ण झालंय का? अनया निघून जाते, पण विराजचं प्रेम तसंच राहतं. अनया आता एका मोठ्या आर्किटेक्चर फर्मची प्रमुख असते, पण तिच्या मनात गाव, मंदिर आणि विराज कायम घर करून असतो. एके दिवशी ती एका प्रोजेक्टसाठी पुन्हा गावात येते. ती मंदिराजवळ येते आणि पाहते की मूर्ती पूर्ण झाल्या आहेत. राधा आणि कृष्ण एकमेकांकडे पाहत उभे आहेत. त्या मूर्ती समोर विराज उभा असतो. अनया त्यांच्याकडे बघते आणि दोघे एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. अनया, तू मूर्ती पूर्ण केल्या? विराज, तुझ्या परतण्याची वाट पाहत होतो. आता हे मंदिरही पूर्ण वाटतं. अनया त्याला मिठी मारते. प्रेमाला अधुरं म्हणायचं नसतं, ते कधी ना कधी पूर्ण होतंच. फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागते. तुम्हाला ही अनया आणि विराजची हृदयस्पर्शी प्रेम कहाणी कशी वाटली? अशीच नात्यांची, प्रेमाची आणि जीवनाच्या प्रवासाची अनोखी सफर अनुभवायची असेल तर आमच्या प्रेम एक कथा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. नवीन आणि सुंदर कथा घेऊन लवकरच भेटू. धन्यवाद.